रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते नारायण राणे यांनी या लोकसभा मतदारसंघात बाजी मारून आपलं वर्चस्व सिद्ध केलं। नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा पराभव केला। आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय परिस्थिती काय आहे, या 3 विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे YouTube चॅनल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ कणकवली विधानसभा मतदारसंघ। कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे हे विद्यमान आमदार आहेत। हा विधानसभा मतदारसंघ नारायण राणे यांचा गड मानला जातो। या विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे 2014 ला काँग्रेसकडून आमदार झाले, पण नारायण राणे यांनी भाजप पक्ष प्रवेश केला। त्या पाठोपाठ नितेश राणे हे भाजपमध्ये आले आणि 2019 ला ते भाजपकडून या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले। 2019 विधानसभा निवडणूक भाजप व शिवसेना युतीमध्ये लढली होती, पण भाजपकडून नितेश राणे यांना जरी तिकीट जाहीर झालं असलं तरी शिवसेनेने आपला उमेदवार या विधानसभा मतदारसंघात दिला। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली। या निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचे नितेश राणे विरुद्ध काँग्रेसचे सुशील राणे आणि शिवसेनेचे सतीश सावंत यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली। या निवडणुकीत नितेश राणे यांनी बाजी मारत या विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाले। 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना लीड मिळालं। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे यांची आमदारकी सेफ मध्ये आहे असं बोललं जातंय। 2024 मध्ये होणार विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सतीश सावंत यांच्यामध्ये संभाव्य लढत होऊ शकते। आता कणकवली विधानसभा निवडणूक जिंकून नितेश राणे आमदारकीची हॅट्रिक करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सिंधुदुर्ग मधील दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो कुडाळ विधानसभा मतदारसंघ। कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत। हा विधानसभा मतदारसंघ वैभव नाईक यांचा बालेकिल्ला मानला जातो। 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक यांनी काँग्रेसचे नारायण राणे यांचा पराभव करत या विधानसभा मतदारसंघातून जायंट किलर ठरले होते। या पराभवाचा नारायण राणे यांना चांगला धक्का बसला होता। त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक दुसऱ्यांदा आमदार झाले। पुढे शिवसेना पक्षफुटीनंतर वैभव नाईक हे ठाकरेंसोबत राहिल्यामुळे नारायण राणे व वैभव नाईक यांच्यामधील वाद जास्तच टोकाला गेला। आता 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांचा बंदोबस्त करण्यासाठी या विधानसभा मतदारसंघात निलेश राणे यांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे। वैभव नाईक यांचा आमदारकीला पराभव करून आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी निलेश राणे या मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात, पण त्यांना भाजप तिकीट देते का यावरून या मतदारसंघातून सर्व चित्र स्पष्ट होईल। त्याबरोबरच शिवसेना शिंदे गटही या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असेल। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून तिकीट वाटपापर्यंत स्पष्ट काही सांगता येणार नाही। सिंधुदुर्ग मधील शेवटचा विधानसभा मतदारसंघ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक केसरकर हे विद्यमान आमदार आहेत। दीपक केसरकर ह्या विधानसभा मतदारसंघातून 2004 ला राष्ट्रवादीच्या तिकिटावरती तर 2019, 2014 असे 2 वेळा शिवसेनेकडून आमदार झाले। पुढे शिवसेना पक्षफुटीनंतर दीपक केसरकर हे शिंदेसोबत गेले। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विरोधात नाराजी आहे असं बोललं जातंय। लोकसभा निवडणुकीतही दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे दीपक केसरकर यांना मदत करू शकतात, पण या मतदारसंघात भाजपचे राजेंद्र तेली हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात तिकीट वाटपाचा मुद्दा महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला जाईल असं बोललं जाते। असं झालं तर भाजप प्लस ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध पाहता या विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकर पुन्हा आमदार होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकर यांना आमदारकीसाठी चांगलीच कसरत करावी लागेल। मित्रांनो, हे होते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ। या 3 विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।